इथे ना मी तुम्हाला 3-4 प्रकारच्या समस्या सांगेल आणि त्यातली कुठलीही एक समस्या जर तुम्हाला असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकलाच पाहिजे. कोणत्या समस्या आहेत? पहिली समस्या म्हणजे मी खूप काम करते घरात, सगळ्यांचं बघते, कुणाला काय नको हवं सगळ्यांना जपते, पण मला घरात कुणीही किंमत देत नाही किंवा माझ्या कामाची कदर केली जात नाही घरात, माझ्या शब्दाला घरात किंमत नाही. आता ही समस्या गृहिणींची सुद्धा असू शकते किंवा पुरुषांची सुद्धा असू शकते की मी घरासाठी खूप करतोय पण घरात माझी काहीही किंमत नाही किंवा घरात माझ्या शब्दाला मान नाही. घरातलं जाऊ द्या. दुसरी समस्या अशी असते की मी ऑफिसमध्ये दिवसरात्र मेहनत करते, अवघड कामं माझ्याकडे येतात, मी इतरांनाही मदत करते, पण प्रमोशनच्या वेळी माझं नाव डावललं जातं किंवा जेव्हा क्रेडिट घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र मला मागे केलं जातं आणि क्रेडिट दुसराच कोणीतरी घेऊन जातो. तिसऱ्या प्रकारची समस्या, मला ना काही केलं तरी स्वतःबद्दलच शंका वाटत राहते की मी हे करते ते बरोबर करते ना, माझं चुकत तर नाही आहे ना. पुरुषांनाही असं वाटू शकतं, स्त्रियांनाही वाटू शकतं, मुलांनाही असं वाटू शकतं. सेल्फ डाऊट ज्याला म्हणतात, ही तिसरी समस्या आहे. आणि चौथी समस्या म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. वर्गात ना माझं उत्तर बरोबर असतं पण मला हात वर करायची भीती वाटते किंवा ऑफिसमध्ये सुद्धा माझं म्हणणं बरोबर असतं किंवा माझी स्ट्रॅटेजी बरोबर असते पण मला ती व्यवस्थित मांडता येत नाही आणि त्यामुळे समोरच्या पुढे माझं म्हणावं तसं वजन पडत नाही. एकंदरीतच काय, आत्मविश्वासाची कमतरता ही महिलांना असू शकते, मुलांना असू शकते किंवा पुरुषांना असू शकते, अगदी कुणालाही असू शकते. आणि आत्मविश्वास कमी असेल की मग आपण मागे पडतो. आता या 4 सिच्युएशन मी तुम्हाला सांगितल्या, यातली कुठलीही सिच्युएशन तुमच्याशी मॅच होत असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर फायदा होईल अशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या या परिस्थितीवर मात करू शकाल. आता मुद्द्याचं बोलूया. आत्मविश्वासाची कमतरता असणं किंवा स्वतःबद्दल संशय वाटत राहणं किंवा आपल्याला कुणीही किंमत न देणं, आपल्याला समाजात प्रतिष्ठा नसणं, आपल्याला ऑफिसमध्ये पद नसणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे होतात माहिती आहे? ज्योतिषशास्त्र सांगतं की सूर्याची ऊर्जा कमी पडते किंवा आपल्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान नसतो, सूर्य कमकुवत असतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात. आणि आता तुम्ही म्हणाल आम्हाला आमची पत्रिका माहीत नाही, कुंडली माहीत नाही, कुठं जायचं ज्योतिषाकडे सूर्य बघायला? नका बघू. ह्या परिस्थितीशी तुमचं मॅच होत आहे ना, मग उपाय लगेच सुरू करा. कारण सूर्य हा आपल्या आत्म्याचा कारक असतो. सूर्यामुळे ही सृष्टी चालतीये, बरोबर? सूर्याची ऊर्जा आपल्याला ऊर्जावान बनवते. सूर्यच आहे जो आपल्याला प्राण ऊर्जा देतो, आपल्याला जीवन ऊर्जा देतो. आणि म्हणून सूर्याची उपासना करणं किंवा सूर्यनारायणाचे उपाय करणं हे आपल्याला आपल्या समस्यातून बाहेर काढणारे ठरतात. ज्यांना ज्यांना स्वतःबद्दल संशय वाटतो, आत्मविश्वासाची कमतरता वाटते किंवा मला किंमत नाही आहे, माझ्या मताला किंमत नाही आहे, मला ऑफिसमध्ये विचारलं जात नाही, माझं क्रेडिट कोणतरी दुसरं घेऊन जातं, या सगळ्यांकडे सूर्याची ऊर्जा कमी आहे किंवा यांच्या कुंडलीत सूर्य हा चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे, याचं हे लक्षण आहे. आणि त्याच्यासाठीचा उपाय बघूया. पहिला उपाय म्हणजे, हा उपाय अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, साधा सोपा उपाय आहे. सूर्याची ऊर्जा मिळवायची असेल तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं. अर्थात सकाळी उठायचं, लवकर उठायचं, स्नान करायचं आणि सूर्योदयाच्या वेळेला तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये तांदूळ, लाल कुंकू, मिळालं तर लाल फूल टाकायचं आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. सूर्याला मनापासून नमस्कार करायचा. आता तुम्ही म्हणाल काही काय सांगता राव, हे केल्याने आम्ही आमच्या परिस्थितीनं कसं बाहेर येणार आहे बरं? लक्षात ठेवा, सूर्य स्वतःजवळचं तेज, ऊर्जा, चैतन्य स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याचं चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते. आणि जर याचा संबंध आपण ज्योतिषशास्त्राशी लावला तर ज्योतिषशास्त्रामध्ये जे 9 ग्रह सांगितलेले आहेत त्या खरं तर एक प्रकारच्या ऊर्जा आहेत आणि त्यातली सूर्याची ऊर्जा आपल्याला पद, प्रतिष्ठा, पैसा मिळवून देणारी ऊर्जा आहे. आणि म्हणून सूर्यनारायणाची उपासना केल्याने, सूर्यनारायणाला नमस्कार केल्याने आपल्यामध्ये जी कमतरता आहे, जी आत्मविश्वासाची कमतरता आहे, ती दूर व्हायला मदत होते. सूर्य आत्मिक बल वाढवतो, नैतिक बल वाढवतो, धीट बनवतो. पण हे सगळं आपल्याला जर हवं असेल तर नियमित सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार तरी केला गेलाच पाहिजे. कारण सूर्य हा सृष्टीचा मुख्य ऊर्जा केंद्र आहे आणि तिथून आपल्याला ऊर्जा हवी असेल तर सकाळी सूर्याला नमस्कार केला गेला पाहिजे. हा झाला एक उपाय. नसेल तुम्हाला हा उपाय करायचा तर दुसरा उपाय सुद्धा आहे. कोणता दुसरा उपाय? आदित्य हृदय स्तोत्र आहे, जे सूर्यनारायणाचं स्तोत्र आहे.
ते स्तोत्र रोज न चुकता म्हणायचं. आता ते संस्कृत आहे बरं का, सगळ्यांना म्हणता येतच असेल किंवा सगळ्यांना माहिती असेल असं नाही. म्हणून आधीचा उपाय ना सोपा आहे, त्याच्यासाठी कुठल्याही अवघड गोष्टी आपल्याला करायला लागणार नाही आहेत. पण ज्यांना आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचं असेल ते म्हणू शकतात, तो सुद्धा अतिशय उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला म्हणायला शिकायचं असेल तर तुम्ही ते म्हणायला शिकू शकता आणि मग म्हणू शकता. ज्योतिषशास्त्रातले जे उपाय आहेत ना ते आपल्या मेडिकलसारखे आहेत. म्हणजे जर तुमच्यामध्ये कुठलं विटॅमिन कमी असेल तर डॉक्टर लोक तुम्हाला त्या विटॅमिनच्या गोळ्या देतात. तसंच जर ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये काही ग्रह कमकुवत असतील तर त्या ग्रहांच्या ऊर्जा आहेत आणि त्याचे दुष्परिणाम जर तुमच्यावर होत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काही उपाय केले तर त्यामुळे तुमच्या समस्या दूर होतात. आणि ज्योतिषशास्त्र सोडून द्या किंवा बाकी इतर गोष्टी सोडून द्या, पण सूर्य रोज उगवतोय, सूर्यामुळे सृष्टी चालतीये, एक नमस्कार तर त्याला केलाच गेला पाहिजे. सूर्याची उपासना केल्याने काय होतं, सूर्यामध्ये असणारे गुण आपल्यात येतात. कोणते गुण? सूर्य वेळेचं पालन काटेकोरपणे करतो, तो गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. सूर्य ऊर्जावान आहे, आपल्यात सुद्धा ऊर्जा येते, उत्साह येतो, म्हणजे नवीन गोष्टी करायला उल्हास वाटतो, मन उदास होत नाही. कारण सूर्याची ऊर्जा जर आपल्यामध्ये कमी असेल किंवा आपल्या कुंडलीत सूर्य चांगल्या स्थितीमध्ये नसेल, कमकुवत स्थितीत असेल तर सतत दुर्मुखलेला चेहरा, उदास वृत्ती, उल्हासाचा अभाव, तब्येतीच्या कुरबुरी, सगळ्यात महत्त्वाचं सूर्य आपल्याला आरोग्य देतो. आणि जर तुम्हाला सतत तब्येतीच्या कुरबुरी, पित्तविकार, आत्मिक शक्ती कमी पडतीये, सतत असं उदास वाटतंय, असं जर असेल तर सकाळी लवकर उठा, सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि नमस्कार करा. आणि हे सगळं तुम्हाला रोज करायचं आहे बरं का. म्हणजे आज सूर्य दिसत नाही, ढग आलाय नाही, करायचंच आहे. रोज सकाळी उठून बरोबर सूर्य उगवायच्या वेळेला सूर्यनारायणाला नमस्कार करून बघा. फक्त 46 दिवस न चुकता हा उपाय करा. महिला वर्गाने अडचणीचे 4 दिवस सोडून द्यावे, पण बाकी विद्यार्थी असू द्या, पुरुष असू द्या, महिला असू द्या, तुमचं वय अगदी काहीही असलं तरी तुम्ही हा उपाय जर करून पाहिलात, फक्त 46 दिवस तुमच्या मनोवृत्तीत बदल झालेला तुम्हाला दिसून येईलच येईल. 100% लाभ देणारा हा उपाय आहे. तुम्हाला आणखीन सूर्याची उपासना कशी करतात हे माहिती करून घ्यायचं असेल तर एक तर झालं सूर्याला अर्घ्य देणं, दुसरं म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं, तिसरं म्हणजे योगासनांपैकी असणारा सूर्यनमस्कार, महत्त्वाचा व्यायाम प्रकार. जर तुम्ही सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनमस्कार घालू शकले तर तुम्हाला आरोग्याचाही लाभ होणार आहे, आरोग्याच्याही तक्रारी दूर होणार आहे, सूर्यनारायणसुद्धा प्रसन्न होणार आहे, म्हणजे आरोग्यही मिळणार आहे आणि देवही प्रसन्न होणार आहे. असा हा उपाय म्हणजे सूर्यनमस्कार घालणे. मित्रांनो, श्रद्धा असेल, भक्ती असेल तर यापैकी कुठलाही एक उपाय निवडा आणि तो नियमित करून बघा. तुमच्या समस्या ज्या मी सुरुवातीला सांगितल्या होत्या व्हिडिओच्या, त्या नक्की दूर होणार आहेत. कारण सूर्य आत्मविश्वास देत असतो, सूर्यच पद आणि प्रतिष्ठा देत असतो. विश्वास बसत नसेल तर उपाय करून बघा आणि मग विश्वास ठेवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.